वेदांताचा स्टॉक आता आपल्याला 64% खाली पडलेला दिसतोय. आणि का पडलाय स्टॉक खाली आणि आता इथून पुढे स्टॉक सोबत या काय होणार हे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो. पण त्या अगोदर स्टॉक मार्केटच्या अपडेटसाठी आणि निफ्टी सेन्सेक्सच्या डेली लेवलसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून घ्या. वेदांताच्या स्टॉकमध्ये डीमर्जर होत आहे हे आम्ही मागच्या सिरीजमध्ये सांगितलेलं होतं. डीमर्जर म्हणजे काय तर एकाच कंपनी अंतर्गत खूप सारे जेव्हा बिझनेसेस असतात तेव्हा हे सर्व बिझनेसेस सेपरेटली जेव्हा लिस्ट करण्याची प्रोसेस होते त्यालाच डीमर्जर म्हणतात. वेदांताच्या अंतर्गत अल्युमिनियमचा बिझनेस, आयर्न आणि स्टीलचा बिझनेस, पॉवरचा बिझनेस आणि ऑइल आणि गॅसचा बिझनेस, बेस मेटल आणि हिंदुस्तान झिंकचा जो हिस्सा आहे तो सुद्धा बिझनेस, एवढे सर्व बिझनेस एका स्टॉकच्या अंतर्गत होते. त्यामुळं वेदांत आता ह्या सर्व बिझनेसला सेपरेटली लिस्ट करताय. त्याच्यामुळं आज जो तुम्हाला स्टॉक दिसतोय त्याच्यामध्ये फक्त बेस मेटलचा आणि हिंदुस्तान झिंकचा जो हिस्सा आहे तेवढाच आजच्या स्टॉकमध्ये उरलेला आहे. बाकीचे जे 4 बिझनेसेस आहेत त्यांची सेपरेट लिस्टिंग होणार आहे. 2 महिन्यापर्यंत तुम्हाला हे बाकीच्या 4 स्टॉक हळूहळू भेटायला लागतील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. म्हणजेच की जर तुमच्याकडे जर 100 वेदांताचे स्टॉक असतील तर 4 गुणिले 100 असे दुसरे 400 स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. जसं टाटा मोटरमध्ये कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल हे 2 वेगळे स्टॉक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पॅसेंजर व्हेकलचा स्टॉक तेवढा पळाला नाही, पण कमर्शियल व्हेकलचा स्टॉक जास्त पळाला. तसंच ह्या 5 कंपन्यांमध्ये कोणता स्टॉक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि कोणता स्टॉक चांगली मुवमेंट देऊ शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.